नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर माहिती बघणार आहोत. जी काही माहिती बघणार आहे आपण त्याच्यावरती बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या, म्हणजे काही अशा कमेंट्स होत्या की या व्हिडिओमध्ये त्याचं तुम्हाला उत्तर मिळेल. तर बघा, ज्यावेळी आपण स्वामींच्या केंद्रात मठात जात असतो, स्वामींची सेवा करत असतो, त्यावेळी आपण कोणते नियम पाळले पाहिजेत किंवा केंद्रात मठात जाताना कोणत्या गोष्टींचं पालन आपण केलं पाहिजे, बघा त्याचबद्दलची आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. ज्यावेळी आपण आपल्या गुरूंच्या भेटीसाठी जात असतो त्यावेळी कधी काही चुका देखील आपण करतो. मी असं म्हणत नाही की म्हणजे मला मान्य आहे की फक्त चांगल्या मनाने जरी आपण आपल्या भगवंताजवळ गेलो तरी आपला भगवंत आपल्याला तेवढाच आशीर्वाद देत असतो. पण केंद्रात मठात जात असताना काही आपल्याला नियमसुद्धा पाळावे लागतात. जसं की आता जे काही मी पुढे सांगणार आहे ते नियम पाळलेच गेले पाहिजेत आपल्याकडून, कारण ते जर नियम आपण नाही पाळलो त्याचा उलट परिणाम आपल्यावरती होतो. मी असं नाही म्हणत की त्याचे खूप मोठे दोष लागतात, खूप काही मोठं तुमच्या आयुष्यात वाईट घडतं, असं काही होणार नाही. पण गुरुमाऊलींनी आपल्याला काही नियम घालून दिलेले आहेत, ते तुमच्या चांगल्यासाठीच नियम आहेत. त्याच्यामुळे केंद्रात जावा, मठात जावा, घरात स्वामींची सेवा करत असताना हे काही नियम आहेत ते तुम्ही पाळले गेले पाहिजेत. तर त्यातला सगळ्यात पहिला नियम बघा, ज्यावेळी आपण केंद्रात जातो, मठात जातो किंवा कधी आपण केंद्रात मठात न जाता एखाद्या दुसऱ्या मंदिरात आपण ज्यावेळी जातो त्यावेळी आपण काय करतो, डायरेक्ट मंदिरात जातो. म्हणजे आपण हात पाय धुवत नाही, काय नाही, डायरेक्ट आपण मंदिरात जातो. पण हे पूर्ण चुकीचं आहे बघा. की स्वामींच्या केंद्रात मठात जात असताना कायम आपण पाय धुवूनच गेलं पाहिजे. म्हणजे तिथे तशी व्यवस्थाच केलेली असते. कधीही तुम्ही कोणत्याही स्वामी केंद्रात जावा, तुम्हाला तिथे पाय धुवूनच तुम्हाला आत प्रवेश दिला जातो. म्हणजे तशी व्यवस्थाच केली आहे तिथं. तर असा एक तो पॅसेज केलेला असतो पाण्याचा, म्हणजे एक टँकगत, आणि तिथून ते पार केल्याशिवाय आपल्याला केंद्राचा रस्ताच पुढचा जाताच येत नाही. त्याच्यामुळे पाय धुवूनच प्रत्येकानं आत यावं ही त्यामागची अपेक्षा आहे किंवा हा त्यामागचा हेतू आहे. आता पाय धुवून का जायचं हो? तर बघा, ज्यावेळी आपण बाहेरून केंद्रात मठात जातो, आपल्या गुरूंना भेटायला जात असतो, त्यावेळी आपण एकतर म्हणजे डायरेक्ट आपण घरातून आंघोळ करून डायरेक्ट केंद्रात मठात असं काही जात नाही. आपण इकडे तिकडे फिरलेलो असतो, अनेक लोकांशी बोललेलो असतो, आपल्या अंगावरती घाण असते, धूळ असते, आपल्या मनामध्ये नको ते विचार असतात, नको त्या लोकांशी आपण बोललेलो असतो, त्यांचेही नको ते विचार, निगेटिव्हिटी आपल्यामध्ये उतरलेले असते. म्हणून आपण ज्यावेळी आपल्या गुरूंच्या भेटीला जात असतो त्यावेळी आपण आपलं मन देखील स्वच्छ केलं पाहिजे, त्यासोबतच आपलं शरीर देखील आपण स्वच्छ केलं पाहिजे. म्हणजे जे काही आपण केंद्रात मठात पाऊल ठेवण्यापूर्वी आपले पाय हे धुतलेच पाहिजेत. ज्यावेळी आपण ते पाय धुतो त्यावेळी आपल्या शरीराबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीकरण होतं आणि मगच आपण ते शुद्ध अंतःकरणाने आपण आपल्या महाराजांच्या भेटीला जायचं असतं. हे त्यामागचं मुख्य कारण आहे. आणि ज्यावेळी तुम्ही शुद्ध अंतःकरणाने, मन स्वच्छ तसंच शरीराने देखील स्वच्छ असाल आणि ज्यावेळी अशा प्रकारे तुम्ही गुरूंच्या भेटीला जाल त्यावेळी तुम्ही तिथे जे काही नामजप कराल, थोडीफार सेवा कराल, त्याचं शतपटीने फळ तुम्हाला मिळणार आहे, यात काही शंका नाही. म्हणून आपल्याला केंद्रात मठात जाताना पाय धुवूनच जायचं आहे. त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे केंद्रात आता तिथून पाय धुवून पुढे गेला आहे तर प्रत्येक स्वामींच्या केंद्रामध्ये, मठामध्ये औदुंबर वृक्ष असतंच. तर औदुंबर वृक्षाला पाया पडल्याशिवाय आपण केंद्रात मठात जाऊ शकत नाही. म्हणजे काय आहे, तिथं नियमच आहे की औदुंबर वृक्षाला आता पाय धुवून आत प्रवेश केल्यानंतर त्या पॅसेजमध्ये तुम्ही तिथे औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा घातल्याशिवाय तुम्ही केंद्रात मठात जाऊ शकत नाही. आता 11 प्रदक्षिणा का घालायच्या बघा, आणि 11 प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला स्वामींचा जपच करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप तुम्हाला करायचा आहे. बघा, ज्यावेळी आपण ते फेरे घेत असतो त्यावेळी बघा औदुंबर वृक्षाखाली साक्षात दत्त महाराज आणि 64 योगिनींचा सूक्ष्म रूपामध्ये वास असतो. आणि ज्यावेळी आपण फेरे घेत असतो त्यावेळी आपल्या मनातील, शरीरातील जी काही निगेटिव्हिटी आहे, वाईट घाणेरडे विचार आहेत, ते सगळे निघून जात असतात. आपण दोष विरहित होत असतो. जे काही आपल्यावरती निगेटिव्हिटीचा किंवा म्हणजे वाईट शक्तींचा प्रभाव झालेला आहे तो सगळा पूर्णपणे तिथल्या तिथेच निघून जात असतो. आणि म्हणून आपल्याला 11 फेऱ्या मारायच्या आहेत आणि मगच तुम्हाला 11वी फेरी पूर्ण करून मग तुम्हाला केंद्रात जायचं आहे. अशा प्रकारे तिथे व्यवस्थाच केलेली असते. पण काही लोक हे नियम पाळत नाहीत. मी एक किस्सा सांगते. ज्यावेळी मी नरसोबाच्या वाडीला मी नेहमी जाते, केंद्रात जाते, तर त्यावेळी
मी असं जात होते आणि एक ताई म्हणजे एक मुलगी होती, म्हणजे त्यांचं लग्न झालं नव्हतं, पण माझ्या वयाच्याच त्या असतील, त्यांचं लग्न वगैरे काही नव्हतं, पण त्या अशा माझ्यासोबतच त्या पण येत होत्या आणि त्या ताईंनी चप्पल काढलं स्टँडवरती, त्या चप्पल काढलं आणि डायरेक्ट त्या म्हणजे तो पाण्याचा पॅसेज असतो ना, त्या पॅसेजवरून उडी मारून त्या ताई गेल्या, कारण त्यांना त्यांचे पाय भिजवायचे नव्हते म्हणून. तर मी त्यांना विचारलं, ताई तुम्ही असं का केलं? तर त्या ताई बोलल्या, मी आता म्हणजे काय, त्यांना काय वाटायचं ते वाटू दे म्हटलं, पण ताई तुम्ही असं का केलं? आपल्याला केंद्रात नियम आहे की पाय धुवूनच आपण जावं. तर मी असं त्यांना म्हणजे चांगल्या प्रकारेच बोलले. तर त्या ताई बोलल्या की मला पाय भिजवायचे नाही आहेत, माझं शूज खराब होतात वगैरे, असं त्या ताई बोलल्या. अहो ताई, पण तुम्ही गुरूंच्या भेटीला जात आहे, स्वामींच्या भेटीला जात आहे आणि मी त्यांना तिथंच सांगितलं, म्हटलं काही त्यांना वाटायचं ते वाटू दे. पण खरं सांगू का, त्या ताईंना अजिबात राग आला नाही. मी बोलले त्यांना की ताई, आपण आपल्या गुरूंच्या भेटीला जातो तर आपल्या मनाची शुद्धी जशी व्हावी तशी आपल्या शरीराची सुद्धा आपण शुद्धी केली पाहिजे. जसं आपण म्हणजे आपण इकडून तिकडून फिरून आलेलो असतो, आपल्या पायावरती घाण असते, धूळ, आणि ती घाण धूळ घेऊन आपण आपल्या स्वामींच्या गुरूंच्या भेटीला जाऊ तर महाराज आपल्याला आपलं दर्शन स्वीकारतील का सांगा. तर मी असं त्यांना सांगितलं. पण त्या ताईंना अजिबात राग वगैरे काही आला नाही. त्या ताई परत रिटर्न आल्या, त्याने पाय धुतले. त्या ताईने माझी म्हणजे सॉरी बोलल्या. ताई सॉरी. मी म्हटलं ताई, सॉरी बोलण्यासाठी मी तुम्हाला बोलले नाही, इथून पुढे तुमच्याकडून ही चूक होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर ताई परत रिटर्न आल्या आणि त्याने पाय धुतले, औदुंबर प्रदक्षिणा घातल्या आणि माझ्यासोबतच त्या वरती केंद्रामध्ये आल्या. तर असे पण काही लोक असतात जे ह्या चुका करतात आणि त्याचे दोष आपल्यालाच लागत असतात, ते काही दुसऱ्यांना लागत नसतात, लक्षात घ्या. तर त्यातला तिसरा नियम जो आहे तो स्वामींना गेल्या गेल्या मुजरा करायचा. बघा, स्वामींना नमस्कार करणं हा उद्धटपणाचं लक्षण मानलं जातं, कारण आपले महाराज हे ब्रह्मांडाचे नायक आहेत, राजांचे राजे आहेत. त्यामुळे गेल्या गेल्या त्यांना त्रिवार वंदन करायचं, मुजरा करायचा. मुजरा कसा करायचा आपल्या चॅनलवरती डिटेल व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की बघा. आणि मुजरा केल्यानंतर जे काही आपण हात पुढे घेतो आणि त्यानंतरच आपल्याला असे स्वामींना नमस्कार करायचा आहे. पण गेल्या गेल्या पहिल्यांदा महाराजांच्या समोर झुकायचं आहे, महाराजांना वंदन करायचं आहे, त्रिवार मुजरा करायचा आहे, महाराजांच्या पुढे नाक घासायचं आणि मगच तुम्हाला तुमचे जे काही सेवा असतील, दर्शन घ्यायचं असेल ते तुम्ही घेऊ शकता. केंद्रात मठात, त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे केंद्रात मठात जाताना तुम्हाला बांगड्या घालायच्या आहेत. एक तरी बांगडी तुमच्या हातामध्ये असलीच पाहिजे, कपाळाला टिकली असलीच पाहिजे. बघा, कधीकधी आपण ह्या चुका खरंच करत असतो. सवाष्ण स्त्री जी असते तिच्या हातामध्ये, आणि सेवा करताना सेवा करायला जर तुम्ही केंद्रात मठात जात असाल तर हे नियम 2 पाळलेच गेले पाहिजेत. एकतर हातात काचेची बांगडी आणि डोक्यावरती टिकली, ह्या 2 गोष्टी तुमच्यासोबत असल्याच पाहिजेत. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही केंद्रात मठात जाता त्यावेळी तुमच्या डोक्यावरती पदर हा असलाच पाहिजे, ओढणी ही असलीच पाहिजे, आणि मगच तुम्हाला स्वामींना नमस्कार वगैरे करायचा आहे, मुजरा करायचा आहे, सेवा करा, नामजप करा, काही करा, पण डोक्यावर पदर घेऊन तुम्हाला ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत. त्यानंतर केंद्रात मठात जाताना तुम्हाला काळे कपडे अजिबात घालता येणार नाही. काळे कपडे घालून आपण कधीही केंद्रात मठात किंवा महाराजांच्या समोर जायचं नसतं. सोबतच सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे ज्यावेळी आरती चालू असते त्यावेळी आरती चालू असताना औदुंबर प्रदक्षिणा ज्या आहेत त्या घालू नये, त्याचे उलट दोष आपल्याला लागत असतात. म्हणून कधी पण तुम्ही जर औदुंबर प्रदक्षिणा घालत असाल आणि आरती चालू झाली तर तिथेच थांबायचं. आरती पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला तुमच्या प्रदक्षिणा कंप्लीट करायच्या आहेत. कधीही आरती चालू असताना औदुंबर प्रदक्षिणा अजिबात घालायच्या नाहीत. सोबतच महाराजांच्याच दर्शनाला जात आहे तर अगदी साधेपणाने जा. महाराजांना ही गोष्ट अतिशय प्रिय आहे. बघा, महाराजांना साधेपणा अतिशय आवडतो. तर साधेपणा महाराजांना अतिशय आवडतो म्हणून साधेपणाने जा. म्हणजे दागदागिने, उंची वस्त्र हे काही घालून तुम्ही जाऊ नका. तर सॉरी, थोडं बाळ उठलं होतं म्हणताना व्हिडिओ पॉज करावा लागला. हल्ली असंच होतं आहे, व्हिडिओ करायला बसलं की काहीतरी ती उठते तरी किंवा काहीतरी कोणीतरी दार वाजत वगैरे असं चालू असतं. त्याच्यामुळे एकसारखा असा व्हिडिओ करायला, हल्ली माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सारखं मी पॉज करते आणि मग परत व्हिडिओ चालू करते असं दिसत असेल, पण रादनीमुळे मला ह्या गोष्टी कराव्या लागतात. असो, पण आता कुठे आले होते मी, महाराजांच्या ज्यावेळी आपण स्वामींच्या केंद्रात मठात जात असतो त्यावेळी अगदी साधेपणाने जा. बघा, ह्याच्यावरती मला अशा कमेंट्स येतील की ताई हा काय नियम आहे का? तर नाही, हा नियम नाही आहे. बघा, पण काय असतं ना, महाराजांना ती गोष्ट अतिशय प्रिय आहे. बघा, ज्यावेळी अक्कलकोटमध्ये मालोजीराजे त्यांच्या भेटीला आले होते दर्शनाला, त्यावेळी म्हणजे ना महाराज स्वतः अक्कलकोटमध्ये घडलेला प्रसंग आहे. तर
तर मालोजी राजे ज्यावेळी आले होते स्वामींच्या दर्शनासाठी, त्यावेळी स्वामींनी त्यांना म्हणजे ते राजे होते म्हटल्यावर त्यांनी भरपूर काही लवाजमा, हत्ती, घोडे, उंची वस्त्र, दागदागिने हे सगळं त्यावेळी घालून आले होते आणि ते सगळं घेऊन स्वामींच्या दर्शनाला आले होते. आणि स्वामींनी त्यांना म्हणजे स्वामी तडक उठले आणि त्यांना बोलले की तू हे सगळं तुझं वैभव मला दाखवायला आला आहेस, की तू माझ्या दर्शनासाठी आला आहेस, की तुझं वैभव दाखवायला आला आहेस. तर असं स्वामी बोलले आणि तिथून तडक निघून गेले. आणि त्यांनी म्हणजे मालोजी राजांना दर्शन पण आपलं दिलं नाही, तर म्हणजे पाया वगैरे पण पडू दिलं नाही. ते तसं बोलले आणि डायरेक्ट तिकडून उठून गेले. तर ही गोष्ट आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप मॅटर करते की महाराजांना अतिशय साधेपणा अतिशय महत्त्वाचा आहे. तर मालोजी राजांनासुद्धा आपली चूक कळाली, कारण त्यांच्या वैभवापेक्षा मोठेसुद्धा आपले ब्रह्मांडाचे नायक आहेत, आपले स्वामी आहेत. आणि म्हणूनच स्वामींना ह्या गोष्टी म्हणजे म्हणतो ना की या अख्ख्या ब्रह्मांडाची किंमत महाराजांच्या लंगोटी एवढी पण नाही आहे. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जर एवढ्या मोठ्या गुरूंचा जर आपल्या आयुष्यात म्हणजे पाठबळ असेल तर नक्कीच आपण कोणत्याही संकटातून तरून जाऊ. म्हणून दर गुरुवारी तरी ॲटलिस्ट तुम्हाला रोज जमत नसेल तर गुरुवारी तरी तुम्ही स्वामींच्या केंद्रात मठात नक्की जा. शुद्ध अंतःकरणाने जा, पवित्र मनाने जा. तुमचा अहंकार, पैसा, प्रॉपर्टी, तुमचं जे काही आहे ना मोठेपणा, ते सगळं विसरून जा. कारण महाराजांना मोठेपणा, अहंकार अजिबात आवडत नाही, गर्विष्ठपणा आवडत नाही. निस्वार्थी मन, पवित्र मन आणि शुद्ध अंतःकरण ह्याच गोष्टी महाराजांना म्हणजे आवडतात. आणि ह्या 3 गोष्टी पाळून जर तुम्ही महाराजांच्या समोर साधा नमस्कार जरी केलात ना, एकदा श्री स्वामी समर्थ जरी महाराजांसमोर बसून म्हणलात, तर नक्कीच महाराज तुमच्यावर जे काही आहे ते अखंड गुरुकृपा करतील. त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील, यात काही शंका नाही. तर बघा, केंद्रात मठात गेल्यानंतर तुम्ही तिथे गेल्यानंतर असं जायचं आणि लगेच महाराजांच्या दर्शन घ्यायचं आणि लगेच परत यायचं, तर असं अजिबात करू नका. एक थोडा वेळ ना 5 मिनटं 10 मिनटं महाराजांच्या सानिध्यात राहा. म्हणजे तिथे बसा. बघा तुमच्या मनात जे काही निगेटिव्ह विचार आहेत किंवा वाईट विचार आहेत, तुम्हाला जर कोणत्या गोष्टीचं टेन्शन आलं असेल, तुम्ही कोणत्या संकटात आहे, तर नक्कीच त्या संकटातून तुम्हाला एक मार्ग मिळेल किंवा तुमचं जे काही टेन्शन आहे ते टेन्शन फ्री व्हाल तुम्ही. म्हणजे सतत मन कुठल्या तरी विचार करतं आहे, तर ते सगळे जे काही ताण तणाव, मानसिक टेन्शन सगळं जे काही आहे ना, ते थोडा वेळ तरी तुम्ही त्यातून रिलॅक्स व्हाल, यात काही शंका नाही. कारण त्या केंद्रात ना, त्या मठात इतकी पवित्रता असते की आपण तिथे गेल्याच आपण सगळं आपलं विसरतो आणि फक्त आपल्याला महाराज दिसत असतात. मी माझ्या अनुभवावरून सांगते, मला तर मी म्हणजे ज्यावेळी पण केंद्रात जाते ना, अगदी म्हणजे केंद्रातून बाहेरच पडू वाटत नाही. अगदी स्वामींना बघत बसावं असं, म्हणजे स्वामींचा जप करत बसावं, इथेच बसावं असं वाटतं. कारण खूप भारी वाटतं. म्हणजे अगदी आपण सगळं जे काही टेन्शन आहे ते सगळं विसरायला होतं, अगदी मन प्रसन्न होतं. आणि आयुष्यात म्हणजे 24 तासामध्ये एक थोडा वेळ तरी आपल्याला आपलं मन रिलॅक्स ठेवायचं आहे आपल्या आरोग्यासाठी. तर तुम्हाला रोज जमत नसेल तर केंद्रात तुम्ही दर गुरुवारी तरी जाऊन तिथे नाम जप करा, महाराजांचं नामस्मरण करा. तर ह्या गोष्टी आहेत ज्या काही आपण केंद्रात मठात जाताना पाळल्या पाहिजेत. आणि हे काही म्हणजे आता ह्यावरची मला कमेंट्स येतील की ताई हे पाळलंच पाहिजे काय, आणि काय मोठं म्हणजे आम्ही हे जर नाही पाळलं तर आम्ही जर केंद्रात पाय नाही धुवून गेलो तर काय होतं, किंवा अशा म्हणजे उलट कमेंट्स पण मला कधी येतात. जसे आपले चांगले म्हणजे शुभचिंतक असतात तसे वाईट चिंतणारे पण लोक असतात. त्यामुळे उलट कमेंट पण काही लोक करतात जे स्वामींना मानत नाहीत. पण असं नसतं. काही गोष्टींना नियम आहे. जसं की आपण सेवा करत असताना काही नियम अटींचं पालन करत असतो. ते पालन का करत असतो बघा, ती सेवा करताना नियम अटी का घातल्या तो, तर ती सेवा आपल्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी, ती सेवा पूर्ण व्हावी आणि त्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळावं म्हणून आपल्याला ते नियम अटी घातलेल्या असतात. जर तुम्ही एखादी सेवा करताय आणि मांसाहार करताय, त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळेल का हो? तुम्ही विचार करा. व्हिडिओ 2 मिनटं पॉज करा आणि विचार करा. इकडे सेवा पण करताय आणि त्याच दिवशी तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी मांसाहार पण करताय. एवढं पण तुम्हाला म्हणजे त्याचं फळच तुम्हाला मिळणार नाही. म्हणून ते नियम अटी आपल्याला घातलेले आहेत का, तर ते सेवेचं फळ आपल्याला मिळावं, आपली इच्छा पूर्ण व्हावी आणि सेवासुद्धा महाराजांच्यापर्यंत पोहोचावी म्हणून आपल्याला ते नियम अटी घातलेले असतात. म्हणून आपण केंद्रात मठात जाताना पण या गोष्टींचं आपण पालन केलं पाहिजे. तर थोडं विषयांतर झालं, माफ करा. आणि हल्ली ना सारखे व्हिडिओ पॉज करावे लागत आहेत मला, कारण मी मगाशी 2-3 वेळा व्हिडिओ पॉज केला कारण मध्येच राधनी उठली होती.
तर असो. तर हल्ली असं तुम्हाला सारखं जाणवत असेल की मी सारखे व्हिडिओ पॉज करते परत चालू करते, पण असं तर इथेच माझ्या मांडीवर बसले इथे. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.